तर किती शाळांवर कारवाई करण्यात आली, नेमकी ती आकडेवारी माझ्याकडे नाही, ती आकडेवारी घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात. भाई जगताप, असं आहे की आता मंत्री महोदयच गोल गोल उत्तर देतात आहेत. त्याचं कारण असं आपल्या पहिल्या याच्यामध्ये आपण शासनाचा याच्या 2004च्या जी आर प्रमाणे आपल्याला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत असं आपण त्याच्यामध्ये म्हटलंय. आता त्यांचा प्रश्न तोच होता किंवा माझाही प्रश्न तोच आहे की माझ्या किती शाळांवर आतापर्यंत 2004 आपण 2026 मध्ये आहोत. हा प्रश्न 45 दिवसापूर्वी आला आणि त्याच्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत. आपण म्हणताय तसं नाही आहे, इथे उत्तर दिलं तसं नाही आहे. कारण त्या मुलांना त्या पालकांना सक्ती केली जाते. अमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, तमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, त्या शाळेबरोबर वैर कोण घेईल सांगा बघा. आणि त्यामुळे इथे जी उत्तर दिलेली आहेत ती इतकी मोघम आहेत, याचं कुठंतरी आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे की नाही. आणि त्या पालकांना आणि त्यांना माझा पाल्य असू शकतं, तुमचं पाल्य असू शकतं. CBSEला अलीकडे सर्रास ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे सगळे चाललेले आहेत. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा राहील की ती माहिती आपण पटलावर ठेवली तरी चालेल, पण आम्हाला कळू द्या की शासनाला हे किती मानतात. जरी आपली परमिशन फक्त जर आपली असेल किंवा ते केंद्राच्या अखत्यारीत जरी असेल, त्यांनी अयोग्य करावं असं तर कायद्याला हे नाही. आपले कायदे तितके सक्षम आहेत ना. अयोग्य करताना तर आम्ही त्यांना अडवू शकतो, थांबवू शकतो. आणि म्हणून ती किती कारवाई केली आपण त्याचा आम्हाला तपशील पाहिजे. नंबर 2, हा जो पालकांना लुटण्याचा, विद्यार्थ्यांना लुटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो थांबवण्यासाठीची काय यंत्रणा आपण उभी करणार आहात, जेणेकरून तुम्ही सुद्धा कन्व्हिन्स व्हाल आणि आमच्याही प्रश्नाला उत्तर मिळेल. मंत्री महोदय. सन्मान्य भाई जगताप, मी आपला सन्मान करतो, परंतु कुठलंही उत्तर आपण त्या ठिकाणी गोलमोल देत नाही. आज शालेय शिक्षण विभागाचे 33 प्रश्न आहे. किती प्रश्न आहेत? 33 याचा, आणि ते सकाळी दिले. 2 तास अभ्यास करून आलो, आता उत्तर देतोय. आणि त्याच्यात तुमच्यासारखे ज्येष्ठ वरिष्ठ नेते मंडळी यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्याच्यावरचे उपप्रश्न. आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 11 जून 2004 नुसार आपण कारवाई करू शकतो, परंतु आपल्या ज्या स्टेट बोर्डाच्या स्कूल आहे त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. आता ह्या ज्या CBSE हे जास्त प्रघात कुठे होतात की CBSE, ICSE, IB ह्या स्कूलमध्ये हे प्रघात जास्त होतात. परंतु तरी देखील आपल्या हातात फक्त NOC असली तरी, मी जेव्हा विभागाची बैठक घेतली, आता आपण तर सूचना दिल्या आहे की NOC देताना त्याच्यामध्ये नमूद करा की बाबा ह्या कंडिशनच्या अन्वये याचं पालन केलं पाहिजे, अन्यथा NOC त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्या पद्धतीनं आपण NOC देणार. मी दिलंच नाही कोणाला. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपण बसा. गच्चूकडू आपण बसा. बोलायला अजून मंत्री महोदयांचं उत्तर कंप्लीट होतंय. मी कोणाला बोलायला दिलं नाही. आपण बसा, जरा दोघेही बसा खाली. उत्तरावर हरकत आहे तर त्यांचं पूर्ण होऊ द्या, नंतर आपण उत्तरावर हरकत घ्या. नाही नाही, वैयक्तिकचा विषय नाही, त्यांचं कंप्लीट करू द्या आणि त्यानंतर आपण. परंतु बोलू शकत नाही, माईक देखील कोणाचं चालू नाही. आपण बसा. मंत्री महोदय, आपण अतिशय व्यवस्थित आणि चांगले आणि अभ्यासपूर्वक उत्तर देत आहेत आणि अतिशय टिपिकल, काही डेव्हलप करत नाहीत. परंतु सदस्यांनी देखील त्या अनुषंगाने प्रश्न विचारत. आपण बोला. नाही, सभापती महोदय, बच्चू भाऊ जरी कडू असले तरी माझं उत्तर गोडच राहणार आहे. सभागृहाने चिंता करू नये. आता भाई जगताप यांनी जी सूचना केली त्याच्याकरता भाई आपण एक नियोजन केलं, आपण विभागाला सूचना केली की ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता आणि अशा पद्धतीचे प्रकार ज्या शाळांमध्ये होऊन राहिले, तर एक पालकांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे की ह्या शाळेमध्ये आम्हाला असं कंपल्सरी होऊन राहिलं, मॅन्डेटरी होऊन राहिलं. म्हणून प्रत्येक उपसंचालक कार्यालय जे आपली विभागणी आहे त्या ठिकाणी सहाय्यक संचालक म्हणून एक अधिकारी असतो, त्याला नोडल ऑफिसर करायचं. त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होईल आणि तो सहाय्यक संचालक जाऊन त्या शाळेवर त्या ठिकाणी कार्यवाही करेल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. चित्राताईंनी विचारला जो प्रश्न की त्या ठिकाणी किती अशा शाळा आहेत की असं करतायत, ते उत्तर कळायला मी माहिती घेऊन पटलावर देतो. जसं भाई मागाशी बोलले तसं एक महिना प्रश्न अगोदर जातो. आणि माझी आपल्याला सभापती म्हणून विनंती आहे की एखादा प्रश्न एखाद्या विषयासाठी आला तरी त्या डिपार्टमेंटची, त्या विषयाची तपशीलवार माहिती
आपल्याकडे आली पाहिजे. कारण आता आपण एका शाळेचं सांगताय, मुंबईत अशा मी आज सांगतो 80-90% शाळांमध्ये तिथूनच त्या ठिकाणचं साहित्य घ्यायला लागतं. शाळा खाजगी असतील तर पर्टिक्युलर दुकानातूनच घ्यावं लागतं. म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? नियमित कंट्रोलिंग या शाळांवर असतं की नाही आपलं? तुम्ही नियम करता, तुम्ही शासन परिपत्रक काढलं, निर्णय केला, निर्णयाची अंमलबजावणीच होत नसेल तर तुमच्या निर्णयाचा उपयोग काय सभापती महोदय? त्याच्यामुळे माझी विनंती आहे की अशी नियमित, जसं एखादी इन्स्टिट्यूशन असते त्याचं ऑडिट होतं, ऑडिटमध्ये या 10 गोष्टी आल्या पाहिजे, तुम्ही टाका ना त्यांच्या वार्षिक ऑडिटमध्ये शाळेच्या. बंटीबाई होत असेल ना असं एज्युकेशनचं काही, की फक्त त्या ठिकाणी तक्रारी आणि हेरिंग आणि बाकीच्या गोष्टी करता? त्याच्यामुळं आपल्या जे इन्स्पेक्शनची काय प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा की आपण शालेय साहित्य, शिक्षण साहित्य आपण कुठून घेणार, कसं घेता, या संदर्भात काही प्रयोजन किंवा अंतर्भाव करता येईल का, एक विषय. आणि दुसरं सभापती महोदय, आपण म्हणाल की केंद्र शासनाच्या अंतर्गत ज्या ज्या CBSE, ICS आमचा काही कंट्रोल नाही, आम्ही NOC देण्या पलीकडे त्याच्यात आमचा काही रोल नाही. तर मला वाटतं शेवटी शासन आहे, शासनाचं राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, शासन इंटरव्हेंट करू शकतं. त्याच्यामुळे अशी आपल्याला पळ काढता येणार नाही. तुम्हाला या CBSE शाळा, ICSE शाळा साहेब सरकारला पण मोजत नाहीत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊ, शिक्षण मंत्र्यांनी सांगावं, एक ॲडमिशन असेल तर ते अजिबात मोजत पण नाहीत, तुम्हाला शाळेच्या आतमध्ये पण घेत नाहीत. त्याच्यामुळे हे काय आभाळातनं आलेत का? आज अनेक शाळा अशा आहेत की तुम्हाला गेटच्या आतच घेत नाहीत. हे कुठे काय पाकिस्तानात राहतो का? नाही साहेब, हा गंभीर विषय आहे. आपण विचारा ना. प्रश्न असा आहे तर या शाळांमध्ये आणि आपल्या शाळांमध्ये वेगळं तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मराठी शाळा असतील, आपल्या शासनाच्या शाळा असतील, त्यांना नियम आहेत, तेच नियम त्यांना पाहिजेत, ते काय आभाळातनं आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की या 2 गोष्टीचा त्यांच्या उत्तरामध्ये सांगतील अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय. सन्माननीय दरेकर साहेबांनी राज्यातल्या एकंदरीत सर्व पालकांच्या संदर्भात होणाऱ्या अडचणी आणि ज्या वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळा आपल्या राज्यामध्ये स्टेट बोर्डाच्या व्यतिरिक्त ज्या शाळा कार्यरत आहे त्यांच्यावर कुठं नियंत्रण असलं पाहिजे, सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी केली आहे. तर निश्चितपणे सेल्फ फायनान्स ॲक्टच्या कलम 16 अंतर्गत ह्या सर्व शाळांवर नियंत्रण मिळण्याकरिता तातडीने एक समिती प्रवीणजी त्या ठिकाणी गठीत करण्यात येईल. आणि एक आपण सूचना केल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं भाई जगताप यांनी सूचना केल्याप्रमाणे त्याची देखील कार्यप्रणाली ठेवण्यात येईल आणि या सर्व बाबींचा त्याच्या